हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशांनाथ मित्रांनो, मी कडा पाहतो परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 31 मार्च 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू सौर वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे. सकाळी 9:12 तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे. दुपारी 1:45 भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वैधृती योग आहे. दुपारी 1:46 विष्कंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलकरण आहे. सकाळी 9:12 तैतिल करणाला सुरुवात होईल. रात्री 7:25 गरज करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:43 वनिज करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:35 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:51 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्त मानस ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम क्षमा करा विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे सौर वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे हिंदू वासरे अश्विनी नक्षत्र वैधृती योगे कौलवकरणयुक्तायाम द्वितीया शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करेशे. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:12 आहे. या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि आपले त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला आहे एप्रिल दिनांक 2, 3, 6, 10, 11, 14, 18, 20, 21 आणि 22. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला आहे एप्रिल दिनांक 3, 6, 11 आणि 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला आहे एप्रिल दिनांक 2, 6, 10, 14 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला आहे एप्रिल दिनांक 3, 6, 14 आणि 24. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला आहे एप्रिल दिनांक 2, 3, 5, 10, 14, 18, 20 आणि 21. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक 2 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक 14, 18, 19, 20, 21, 22 आणि 25. वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एप्रिल दिनांक 2, 3, 10, 14, 20, 21, 24, 25. मित्रांनो, यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीची दुसऱ्या दिवसापासून आपल्या अभिषेक घेणे गरजेचे आहे. आपण जर अभिषेक घेतला नाही तर प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, घरी करणार असेल तर हा नियम पाळणे आपल्याला गरजेचे आहे. मित्रांनो, मंदिरात करणार असेल तर काही प्रश्न येत नाही. पुजारीच्या माध्यमातून सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेकयुक्त पूजा होत असते. मित्रांनो, त्यामुळे तेथील मूर्ती ही जागृत
राहते आणि आपल्याला आशीर्वाद देण्यालायक राहते. आपले मनोकामना पूर्ण करण्याचे प्रयत्न होत असतात मित्रांनो देवतेकडून. तेव्हा मंदिरातील वातावरण आपल्याला घरी ठेवायचे असेल तर आपल्याला अभिषेक घेणं प्रत्येक मूर्तीवर देवघरातील गरजेचे आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इथं काही महत्वाची माहिती मित्रांनो आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये गौरी तृतीया आहे मित्रांनो. गौरी माता अर्थात पार्वती मातेची सेवा आपल्याला अभिषेक युक्त करायची, षोडशा पूजन करायचे आहे मित्रांनो. जर पार्वती माता आपली कुळदेवी असेल तर प्रश्न येत नाही, रोज अभिषेक युक्त आपली सेवा सुरू असते मित्रांनो. तृतीया श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो. आपले पितर जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि अपराह्न काळामध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. पण असे केल्याशिवाय कर्म केल्याशिवाय पित आपली जी पितृसेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हे कर्मकांड करणे गरजेचे आहे मित्रांनो विधिवत. तेव्हाच आपली पितर सेवा आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. सर्व धर्म समभाव या उद्देशाने मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण आहे मित्रांनो. तेव्हा सर्व मुस्लिम बंधू बांधवांना या रमजान ईदच्या निमित्ताने शुभेच्छा मित्रांनो. रमजान ईद मुबारक हो. पण रमजान हा पवित्र महिना मित्रांनो, जे महिनाभर त्यांनी उपवास करून हा आपला जो कर्म आहे तो पूर्ण केलेला असतो मित्रांनो. भगवंताच्या चरणी, ईश्वराच्या चरणी, खुदाच्या चरणी अर्पण केलेला असतो. तेव्हा आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हवे मित्र. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. मित्रांनो, राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपली कामे बिघडवतो. तेव्हा आपल्याला महत्वाची जी कामे ती या वेळेमध्ये पूर्ण करायची नाही, अन्यथा आपल्याला अपयश प्राप्त होऊ शकते. इतर वेळेमध्ये करणं जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. कारण या दीड तासात काळात राहू अत्यंत प्रभावी असतो. प्रमुख गोचर अस्तंगत ग्रहामध्ये 27 फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे मित्रांनो. तो रवीजवळ सूर्याजवळ असल्यामुळे निर्बल झालेला आहे. असा निर्बल शनी आपल्याला काही उपयोगाचा नाही मित्रांनो. त्यामुळे तो कुठल्याही प्रकारचे फळ देण्यास उत्सुक नसतो मित्रांनो. तेव्हा शनी संबंधी काही पूजा अर्चा आपल्याला करायची असेल तर आपण पंडिताच्या माध्यमातूनच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जरा माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महाराज.